रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा मनापासून भावांजली अर्पण करतो। फक्त एकच खेद होतो, बाबासाहेब तुमच्या संविधानाची रोज खिल्ली उडवली जाते बरं का। ती खिल्ली पहिल्यांदा ज्युडिशरी उडवते, मी अधिकारी वाणीने बोलतो आणि भान ठेवून बोलतोय, की रोज त्याची किल्ली रोज ती इलेक्शन कमिशन आणि ज्युडिशरी या दोघं उडवत आहेत। आम्ही स्वतः भोगतोय बरं का। ते तुमच्या संविधानामध्ये शेड्यूल 10 आहे, आम्हाला 4.5 वर्षात ज्युडिशरीने न्याय नाही दिला अजून, कळलं का। आणि म्हणून आम्हाला असं वाटत होतं, आम्ही लोकसभेची निवडणूक जेव्हा लढवलो, राज्यकर्ते ज्या वंचितांसाठी आपण लढलात, त्या जातीच्या भिंती अशा काही दणकट उभ्या करून ठेवल्यात त्यांनी आता, की एकमेकाच्या विरुद्ध जातीमध्ये वाद। आपला महाराष्ट्र तर त्याला इतका रसाताला नेलाय की त्याच्या जातीचे वाद सुरू करून टाकले। तुम्ही महिलांना अधिकार दिलेत, आम्ही आता महिला आरक्षण बिल आणतोय बरं, पण त्या महिलांवर रोज हल्ले होतात, आमच्याकडे अत्याचार होत आहेत। हा सुद्धा संविधानाचा अपमान समजतो, आम्हाला न्याय देता येत नाही। आणि म्हणून जे भोंदू बाबांच्या पाठी लागून रेडे कापून सत्तेवर येतात अशी माणसं इकडे आहेत पडलेली। वंदनीय शिवसेना प्रमुखांचा मला मोठा अभिमान एका गोष्टीसाठी वाटतो, की त्यांनी एकदा सांगितलं होतं, खरंच तुम्हाला निधर्मी राष्ट्र करायचं का, धर्म आपापले देवळात, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये ठेवा, रस्त्यावर नाही। आणि पुढं त्यांनी एक छान वाक्य म्हटलं होतं, ते मला बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं अभिवादन आहे असं मला वाटतं। ते माझ्यासारखे नाही, तो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी दिले। ते असं म्हणाले होते, ते म्हणाले होते की तुम्ही कोर्टात जाता आणि तुमचा धर्म विचारून तुमच्यासमोर पुस्तक ठेवलं जातं, ग्रंथ ठेवले जातात, तुम्ही हिंदू आहात, मग भगवद्गीतेची शपथ घेऊन मी खरं बोलेन, खोटं बोलणार नाही सांगता। तुम्ही मुस्लिम आहात, तुम्ही कुराणावर हात ठेवून शपथ घेता आणि सांगता मी खरं बोलेन, खोटं बोलणार नाही। तुम्ही ख्रिश्चन आहात, तर तुम्ही बायबलवर हात ठेवून सांगता मी खरं बोलेन, खोटं बोलणार नाही। साहेबांनी सांगितलं होतं, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी, हे सर्व धर्मग्रंथ बाजूला ठेवा आणि देशाचा एक मोठा धर्मग्रंथ उभा आहे, त्याचं नाव आहे संविधान। बाबासाहेब वंदनीय आदरणीय बाबासाहेबांनी लिहिलेली संविधानाची प्रत समोर ठेवा, त्याच्यावर हात ठेवायला सांगा, या देशाची संविधानाची शपथ घेतो, खरं बोलेन, खोटं बोलणार नाही। ही शपथ पहिल्यांदा ज्युडिशरीला घ्यायला सांगा असं मला वाटतं, इलेक्शन कमिशनला घ्यायला सांगा। ईडी तर नंतरची सगळी खिळीपिळी आहे, पण हे दोन जर न्यायिक भूमिकेने वागले ना, तर ह्यांची हिंमत होणार नाही खालच्यांची वागण्याची। राज्यकर्ते तर तुम्ही सांगण्याचं देश विभजन का विचारावर आहे सध्या, विभजनाच्या भिंतीवर। रेव पार्टी ठेवण्यात आली होती आणि त्यामध्ये ड्रग्सचा प्रकार समोर आलेला आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू। बापरे, भयानक आहे। बघा, आता मी जातीपातीवर महिलांच्या अत्याचारावर बोललो, कायदा सुव्यवस्था कुठे गेली ते बघा। तुम्ही काही करा, बलात्कार करा, तुम्ही भ्रष्टाचार करा, तुम्ही काय अनाचार करा, आमच्या पक्षात या, तुम्हाला संरक्षण ते आता इथे आले त्याचे, माझा सागरला माझा बाप बसतो सांगणारे, वाह्यात बोला, विभजनकारी विचार मांडा, आमचं कोणी वाकडं करणार नाही। त्यांनाही असंच वाटलं असेल, आमचं कोणी वाकडं करतील, आशीर्वाद कोणाचे होते पाहून घ्या। असं आहे, पुन्हा मी असं म्हणालो, किती अभिमानाची गोष्ट आहे। एक तर म्हणजे खरं तर थोडंसं संकुचित बोलतो, हरकत नाही असं समजा पाहिजे असल्यास, पण देशाचं संविधान लिहिणारा माणूस आपला मराठी माणूस आहे। त्या मराठी माणसाने लिहिले बरं, शिवसेना प्रमुखांनी जात नाही मानली, पात नाही मानली, त्या मराठी माणसाचं स्मारक, त्या भारतरत्नाचं स्मारक करायला विलंब लागतो। शिवछत्रपतीचं स्मारक तर पाण्यातच जाऊन गेल्यासारखं वाटतंय। त्या दोन्हीबद्दल राज्यकर्ते किती जबाबदारी